कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रुईशेत भोमोली हद्दीतील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा रखडलेला प्रश्न अखेर निकाली निघालेला आहे। शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून हे महत्त्वपूर्ण काम मार्गी लागलेले आहे। अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांना प्रवासात प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते। नागरिकांच्या मागणीची दखल घेत राजाबाई केणी यांनी दिलेला शब्द आता पूर्ण केला आहे। या विकास कामांचे भव्य भूमिपूजन राजाबाई केणी आणि रसिकाताई केणी यांच्या हस्ते संपन्न झाला। या डांबरीकरणामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होऊन ग्रामविकासाला गती मिळणार आहे। शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेल्या या विकास कामांमुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून प्रलंबित कामाला गती मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे। सुरक्षित वाहतूक आणि उत्तम रस्ते हे ध्येय समोर ठेवून प्रशासन कार्य करत आहे। ग्रामविकासाच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल अत्यंत दिशादर्शक मानले जात असून भविष्यातही अशाच सुविधा नागरिकांना मिळत राहतील असा ठाम विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। या प्रकल्पामुळे परिसराचे चित्र पूर्णतः बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। कुडू जिल्हा परिषद आता नवीन झालेला आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील रुईशेत भोमोली हा 4 किलोमीटरचा रस्ता आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा जो निधी आहे इथे या रस्त्यासाठी मंजूर करून दिला आणि त्या निधीमुळे आज हा कित्येक वर्ष रखडलेला रुईशेत भोमोलीचा रस्ता आज महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नाने इथे होत आहे। आणि ह्या 4 किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक माझे ठाकूर समाजाचे बांधव, आदिवासी समाजाचे बांधव असतील तर ह्या लोकांना ह्या रस्त्यातून जाताना खूप त्रास व्हायचा। शाळेतील विद्यार्थ्यांना इथून जाताना खूप त्रास व्हायचा। त्यामुळे हा तातडीने रस्ता आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आमदार फंडातून मंजूर करून या रस्त्याला आज सुरुवात होत आहे।